नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालन्यात SC आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते। फडणवीस सरकार जबरदस्तीने उपवर्गीकरण करणार असेल तर त्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी सरकारला दिलाय। जालन्यात SC आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चा निघालाय। जालना शहरातील मस्तगड येथून निघालेल्या मोर्चाचे अंबड चौफुली येथे सभेत रूपांतर झालं। मोठ्या संख्येने समाज बांधव मोर्चात सहभागी झालेत। फडणवीस सरकार जबरदस्तीने उपवर्गीकरण करणार असेल तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला दिलाय। तर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात आम्ही विद्यार्थ्यांसोबत असून लोकांनी तुम्हाला सरकारमध्ये बसवले, खाली करायला वेळ लागणार नाही, अशी टीका देखील आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे। आज हा जो मोर्चा आहे तो आम्ही प्रत्येक जिल्हा वाईज हे मोर्चे काढवतो। त्यातलाच हा एक मोर्चा जालन्यामध्ये जे सरकारने जबरदस्तीने समाजामध्ये उपवर्गीकरण घडवण्याचा घाट घातलेला आहे आणि आमचा जो अनुसूचित जातीचा एक संघ हा समाज एकत्र आहे, त्याच्यामध्ये फाटाफूट करण्याचा जो प्रयत्न हे सरकार करते, त्याच्या विरोधामध्ये आज संपूर्ण अनुसूचित जातीचे सर्व जातीचे लोक या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि सरकारचं हे जबरदस्तीचं जे काही उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी इथे आहोत। आणि आम्ही आपल्या चॅनलच्या वतीने सांगतोय की फडणवीस सरकारने आधी तो आदेश नीट वाचावा। त्यांनी जे विधानसभेमध्ये घोषणा केली आहे की आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे धांदात खोटा आहे, सुप्रीम कोर्टाने हे ऐच्छिक ठेवलेलं आहे आणि इथे संपूर्ण समाजाचा अनुसूचित जातीमधल्या सर्व समाजाचा विरोध असताना हे जे करत आहेत याचा आम्ही निषेध करण्यासाठी म्हणून एवढा प्रचंड समुदाय या जालना या सिटीमध्ये जमलेला आहे। हा या जिल्ह्याचा मोर्चा आहे। प्रचंड लाखो लोक इथे आलेले आहेत आणि सरकारला याचा जाब विचारण्याचा प्रयत्न करत आहेत। यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आमचे हे प्रत्येक जिल्हा वाईज मोर्चे निघत आहेत आणि त्यानंतर आम्ही आमच्या मंडळींनी या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक आमदाराला वोटिंग केलेल्या अनुसूचित जातीतल्या त्या आमदाराला सांगणार आहोत की तुझ्या सरकारला आणि मुख्यमंत्र्याला जाऊन सांग की या इथे माझ्या मतदारसंघामध्ये हे अनुसूचित जातीचे लोक या उपवर्गीकरणा विरोधात आहेत आणि त्यामुळं ताबडतोबीने उपवर्गीकरण रद्द करा, बदल समितीचा अहवाल कचऱ्याच्या टोपलीत टाका, अशी आमची मागणी आहे। सर, सरकार जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतोय या उपवर्गीकरणाचा। हो, आमचं म्हणणं आहे की या इथे सरकारचा प्रयत्न आहे की SC मध्ये भांडणं लावायचं, ज्या पद्धतीने OBC आणि मराठामध्ये भांडणं लावली, ज्या पद्धतीने धनगर आणि आदिवासींमध्ये भांडणं लावली, त्याच पद्धतीनं SC मधल्या जातीमध्ये भांडणं लावण्याचा हा अत्यंत अश्लाघ्य प्रयत्न आणि तो आम्ही हाणून पाडणारच। चला। जालना शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक तथा IMA जालना शाखेचे अध्यक्ष डॉक्टर बळीराम बागल यांना तामिळनाडूतील कोइंबतूर येथे आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। त्यांच्या या यशाबद्दल हॉस्पिटल प्रशासनाने त्यांचा सत्कार केला। जालना शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक तथा IMA जालना शाखेचे अध्यक्ष डॉक्टर बळीराम बागल यांना तामिळनाडूतील कोइंबतूर येथे आंतरराष्ट्रीय हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तामिळनाडूतील कोइंबतूर येथे 18 जुलै रोजी तिसरी आंतरराष्ट्रीय रुग्ण सुरक्षा परिषद पार पडली। या जागतिक दर्जाच्या परिषदेमध्ये गंगा हॉस्पिटल कोइंबतूर यांच्या वतीने डॉक्टर बळीराम बागल यांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला। डॉक्टर बागल यांनी वैद्यकीय क्षेत्रात दिलेलं अभूतपूर्व योगदान आणि रुग्णसेवेतील सातत्य लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्यात आला। प्रामुख्याने रुग्णसेवेतील उत्कृष्ट योगदान, दर्जेदार आरोग्य सेवा आणि अवयवदान क्षेत्रातील त्यांच्या विशेष प्रयत्नांसाठी त्यांची आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। डॉक्टर बागल यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवार, वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, नेहरू विद्यालयाचे शिक्षक, माजी विद्यार्थी आणि जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे त्यांचा आज हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर बळीराम बागल, डॉक्टर सदाशिवदास मिरकड, डॉक्टर कैलास राजगुरू यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
किंवा ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही आम्हाला पाठवा आणि ते करून त्या कमिटीसमोर गेल्यानंतरच हा तुम्हाला फायनल तुम्हाला आम्ही कळवू. तर निश्चितच मागच्या महिन्यामध्येच त्यांनी मला फायनल गोष्ट कळवली की तुम्ही याच्यासाठी सिलेक्ट झाला. तर त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना असं लक्षात आलं की सर्वात प्रथम NABH हॉस्पिटल आपण जालन्यामध्ये आपणच केलं होतं. फुल NABHही जालन्यामध्ये मल्टी स्पेशालिटीमध्ये आपणच केलं. ऑर्गन रिट्रायवल आपणच केलं. कॅथ लॅबमध्ये ब्रेन एन्जिओप्लास्टी असतील, पेरिफेरल एन्जिओप्लास्टी असेल, बरं सुपिरियर मेजेंट्रिक आर्टरीप्लास्टी असेल, युट्राइन आर्टरी एन्जिओप्लास्टी असतील, एक नाही n नंबर ऑफ गोष्टी, इन्फिरियर व्हेना फिल्टर्स असतील, कॅरोटिड फिल्टर्स असतील, अशा एक नाही बहुधा खूप सगळ्या गोष्टी आपण जालन्यात पहिल्यांदा केल्या आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी करण्यामागे आणि याच्यामागे निश्चितच आपली संजीवनी हॉस्पिटलची जी सर्व टीम रात्रंदिवस अहोरात्र जे काही काम करतात निश्चितच ही एक प्रेरणा होती. आणि ज्यावेळेस मला माहिती आहे की माझ्या बॅकिंगला एवढी टीम उभी आहे तर निश्चितच मला वाटतं की आपण काम करताना सोबत जातं. ज्यावेळेस पिडियाट्रिक कार्डिओलॉजी म्हणजे पिडियाट्रिक ओपन हार्ट सर्जरी स्टार्ट करायचं त्यावेळेसही आम्हाला हा स्ट्रेस होता की आपण करू शकू का, होईल का, कसं होईल. परंतु त्याही केसेस आपण सक्सेसफुली ते चांगल्या केल्या आणि ते पेशंट चांगले झाले. तर निश्चितच मला असं वाटतं एवढ्या मोठ्या स्केलवरती काम ज्यावेळेस त्यांनी बघितलं आणि त्यांनी बघितलं की जालन्यासारख्या एवढ्या छोट्या शहरामध्ये की हे सगळं काही होत आहे आणि म्हणून त्यांना ती विशेष बाब म्हणून त्यांनी ती आवर्जून त्याचे नमूद केली. आणि ज्यावेळेस मला अवॉर्ड दिलं त्यावेळेसही त्यांनी ती नमूद केली की जालन्यासारख्या इव्हन ट्रॉफीमध्ये पण जालन्याचं नाव लिहिलं त्यांनी विशेषमध्ये. म्हणजे जालन्यासारख्या शहरामध्ये की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करतायत की जे मेट्रोपॉलिटन मोठमोठ्या शहरांमध्ये होत आहे तर त्यांनी त्याचमुळे हा अवॉर्ड आपल्याला मला देऊ केला. मला म्हणल्यापेक्षा ह्या संजीवनी परिवाराला नव्हे तर सर्व जालना शहरासाठी आणि आपल्यासाठी हा परिवार पुरस्कार. आणि अवैध शस्त्र आणि इतर गुन्ह्यांमध्ये कदीम जालना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये पाठवलेला आहे. या गुन्हेगाराने थेट जेलमधून रील बनवणं सुरू केलं असून या रील त्याच्या इंस्टाग्राम आयडीवर अपलोड होत आहेत. त्यामुळे एकीकडे पोलीस कारवाई करत असताना जेल प्रशासन नेमकं करतं तरी काय असा प्रश्न आता समोर आलाय. कदीम जालना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी विशाल टाकळकर या संशयित आरोपीला अवैध शस्त्रे आणि इतर गुन्ह्यांमध्ये अटक केली होती. या प्रकरणात संबंधित आरोपीचा माफीनामा घेऊन तो व्हिडिओ देखील माध्यमातून सर्वत्र पोहोचवला होता. याच संशयित आरोपीने आता जेलमध्ये रील तयार करणं सुरू केलं असून या रील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड होत आहेत. त्यामुळे एकीकडे पोलिसांनी कारवाई करून आरोपीला जेलमध्ये टाकल्यानंतरही अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या रील आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर येत असल्याने जेल प्रशासन नेमकं करतं तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट MCN न्यूज जालना. शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यात मात्र जालन्यात एक वाक्यता राहिलेली दिसत नाही. जालना शहर महापालिका महापौर वंदना मगरे आणि महिला व बालकल्याण सभापती संध्या देठे यांच्या सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आलाय. सर्वसाधारण सभेत बोलताना रेव पार्टीचा उल्लेख केला होता. या उल्लेखाबाबत महापौरांनी त्यांना शिस्तभंगाची नोटीस काढली होती. मात्र ही नोटीस निघाल्यानंतर संध्या देठे यांनी महापौर वंदना मगरे अकार्यक्षम असल्याची टीका केली. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या महापौर आणि नगरसेवकातील मतभेद चव्हाट्यावर आलेत. पाहूया. पुढे आलं मालमत्ता विभागाकडं किंवा बांधकाम विभागाकडं गुत्तेदार रेव पार्टी आपण तिथून येत असताना असं जाणवतं की रेव पार्टी तिथं चालू आहे. गुत्तेदार सिगारेट पिताना तुम्हाला दिसतात, तुम्हाला गुटखा खाताना दिसतात. त्याच्यानंतर रेव पार्टी म्हणजे काय? अधिकाऱ्यांच्या खुर्च्यावर पाय लांबून बसलेले दिसतात. भारतीय जनता पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे असं ज्ञात असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक वाक्यता नसल्याचं जालन्यात समोर आलंय. आणि याला कारण ठरली आहे जालना शहर महानगरपालिकेत झालेली सर्वसाधारण सभा. जालना शहर महानगरपालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत आपले प्रश्न मांडताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि सभापती संध्या देठे यांनी महानगरपालिका कार्यालयाच्या परिसरात रेव्ह पार्टी होत असल्याचा खळबळजनक उल्लेख केला होता. मात्र याच शब्दाला आक्षेप घेत महापौर वंदना मगरे यांनी संध्या देठे यांना एक नोटीस पाठवून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला होता.
मात्र याला उत्तर देताना संध्या देठे यांनी आपल्याला रेव्ह पार्टी म्हणायचं नसून आपल्याला रोज पार्टी होते असं म्हणायचं होतं असं म्हणत एका वकिलामार्फत उत्तरही दिलंय. मात्र हा प्रश्न इथेच थांबला नाही, तर संध्या देठे यांनी महापौर या अकार्यक्षम महापौर आहेत अशी टीका देखील केलीत. अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रात देखील छापून आल्यात. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या महापौर वंदना मगरे आणि भारतीय जनता पक्षाच्याच नगरसेविका संध्या देठे यांच्यात एक वाक्यता राहिलेली नाही असा आस्था सर्वांसमोरच आलंय. एकीकडे वंदना मगरे ह्या भारतीय जनता पक्षात नव्याने दाखल झालेल्या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात, तर संध्या देठे या दानवे समर्थक म्हणून ओळखल्या जातात. मात्र अशा प्रकारे जालना शहर महानगरपालिकेच्या सभागृहातच थेट महापौर आणि नगरसेवक जे की दोन्ही भारतीय जनता पक्षाचेच आहेत हे एकमेकांसमोर येत असल्याने जालन्यातील महानगरपालिकेतलं राजकारण मात्र चांगलंच तापलंय. साहिल पाटील, MCN न्यूज, जालना. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनलसाठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी विशेष.
देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.